स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण शिवाजी जयराम अहिरे, मुक्काम पोस्ट रातीर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक यांच्या बागेमध्ये पुन्हा आज आलेलो आहे. याच्या मागे 1 महिन्यापूर्वी आपण छाटणीचा व्हिडिओ यांच्या बागेमध्ये केला होता. तीच ही बाग आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची बाग आहे, ज्या ठिकाणी फुटलेली आपल्याला दिसत असेल. प्रत्येक पानामधून या ठिकाणी मादी निघलेली तुम्हाला दिसत असेल. याचं काय रहस्य आहे या विषयात आपण शिवाजीराव यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार. डाळिंबाच्या या बागेमध्ये आपण छाटणीचा व्हिडिओ केला होता. हो. आणि खूप तो व्हिडिओ व्हायरल झाला. खूप शेतकऱ्यांना तो व्हिडिओ आवडला. छाटणी पण खूप लोकांना आवडली. बऱ्याचशा लोकांचा मला फोन आला होता छाटणीविषयी. बऱ्याचशा लोकांनी माझ्याकडनं जाणून गेलं. तर मला आज सांगा, हे झाड अतिशय चांगल्या प्रकारे फुटलेलं आहे. हे झाड चांगलं फुटावं म्हणून तुम्ही काय केलं होतं का याच्यावर? काय हो, आपण रेस्टिंग पिरियड मध्ये जर चांगलं काम केलं ना तर 60 ते 70% पर्यंत आपल्याला मादीकळी चांगली निघून येते. बरोबर. म्हणजे रेस्ट पिरियड मध्ये ज्या शेतकऱ्यांनी डाळिंब बागेवर काम केलं त्याचा 100% फायदा तुम्हाला 100% हो. या ठिकाणी झालेला दिसून येतोय. बरं, याच्यामध्ये आता मधमाशी येण्याची कंडिशन आहे. तर हे मधमाशी यावी म्हणून किंवा परागीभवन व्हावं यासाठी तुम्ही काय काळजी घेतलेली आहे का? तर ते आम्ही गुळताकाची फवारणी घेतली, त्याच्यापासून पण थोडंफार बेनिफिट होतो. पण साधारण करून जर मधमाशीची पेटीच आणून ठेवली त्याच्या इतकं उत्तम काहीच नाही मग दुसरं फवारणी घेण्यापेक्षा. म्हणजे मधमाशी हो. हा फार महत्वाचा घटक आहे डाळिंबामध्ये. शिवाय परागीभवन होऊ शकत नाही. आणि परागीभवन झाल्याशिवाय सेटिंग होऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला मधमाशीची काळजी घेणं फार गरजेचं हो. आहे. तुम्ही मला सांगितलं की ह्या बागेचं फुल निघण्याचं जे वैशिष्ट्य आहे की रेस्ट पिरियड मध्ये तुम्ही या बागेची काळजी घेतली आणि त्याच्यामुळं हे जे फुल दिसतंय हे चांगलं निघलं. हो. तर रेस्ट पिरियड मध्ये नेमकी तुम्ही काय काळजी घेतली होती बागेची? रेस्ट पिरियड मध्ये हेच पाण्याचे नियोजन, परत खत खाद्य म्हणजे आपलं एसओपी देणे किंवा याची मायक्रो युरियासिलची फवारणी घेणे, कीटकनाशकची फवारणी घेणे. या गोष्टी जर 8-15 दिवसाने जर एखादी साधारण फवारणी घेतली राहिलं ना माणूस, तर ती मादी चांगली निघते. बरोबर. म्हणजे रेस्ट पिरियड मध्ये जर तुम्ही हो. बागेला खतांचं आणि फवारणीचं नियोजन चांगलं घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं हो. फुल निघताना दिसून येईल. बरं, मला सांगा, गुळ आणि ताकाची फवारणी घ्यायची म्हणलं त्याचं प्रमाण कसं असावं? किती तरी गुळ घ्यायचं आणि किती ताक घ्यायचं? साधारण 200 लिटरला 1 किलो गुळ, बर 20 ग्रॅम पर्यंत आपली इलायची, बर म्हणजे येलदोडे येतात बघा ते. वेलदोडे. बर हा. 20 ग्रॅम वेलदोडे. आणि 5-1 लिटर ताक 200 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर ताक आणि 1 किलो गुळ गुळ आणि 20 ग्रॅम इलायची इलायची, हे हो. एकत्र टाकून. बरं, विलायची काय अशी बारीक करायची? बारीक करायची, ठेसून बरं, घ्यायची. विलायची आणि मग स्केचिंग करून घ्यायची आणि नंतर ती पाण्यामध्ये टाकायची. याच्यामुळे मधमाशी अट्रॅक्ट होते. आकर्षक होते. मधमाशी अट्रॅक्ट झाल्यानंतर तुमचं परागीभवन जे आहे ते चांगलं होतं आणि बरोबर. सेटिंगला अतिशय मदत होते चांगली. बरं, आता या बागेमध्ये तुम्ही मधमाशीचे काय पेट्या वगैरे ठेवलेत का? हो, पेट्या ठेवल्या आहेत 2. बर, 2 पेट्यांमध्ये साधारणपणे एका पेटीची काय कॉस्टिंग येते शेतकऱ्याला? एका पेट्याची 4000 पर्यंत. एका पेटीला 4000 हो. रुपये खर्च येतो आणि त्याच्यामध्ये माशी येते आणि त्याच्यामुळे तुम्हाला सेटिंग मध्ये अतिशय चांगली मदत होते. बरोबर. तर मित्रांनो, मधमाशी हा सेटिंग मध्ये अतिशय महत्वाचा घटक